अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे। तर जवळपास महिन्याभरानंतर प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे। थोड्याच वेळात त्याला कोल्हापुरात आणण्यात येणार आहे। त्यासाठी मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। शिवरायांविषयी अपमानकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। थोड्याच वेळात पोलीस त्याला घेऊन कोल्हापुरात दाखल होणार आहे। तेलंगणामध्ये त्याला अटक झालेली होती आणि प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता। कोरटकरला आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यासाठी कोल्हापूरमध्ये तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। काल तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक झालेली होती। छत्रपती शिवरायांविषयी अपमानकारक वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणात आता प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे। प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता आणि अखेर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केलेली आहे। थोड्याच वेळात त्याला कोल्हापुरात आणण्यात येत आहे आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य, त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना धमकी, या प्रकरणात प्रशांत कोरटकर याला अटक झालेली आहे। प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता। पोलीस त्याच्या मागावर होते। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी भूषण पाटील कडून। भूषण, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला तब्बल महिन्यानंतर ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता त्याला अवघ्या काही वेळामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाणार आहे। खरं तर ज्या पद्धतीनं गेले महिनाभर हा सगळा प्रकार होता, त्यामुळे कोल्हापुरातील शिवप्रेमींमध्ये देखील संताप आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आज त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आणलं जाण्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोणताही अनुचित प्रकार या सगळ्या दरम्यान घडू नये याची खबरदारी कुठेतरी आता पोलिसांकडून घेतली जाते। अवघ्या काही वेळामध्ये प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाईल। त्या ठिकाणी त्याच्यावर अटकेची जी कागदोपत्री प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून दुपारी त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। जिल्हा सत्र न्यायालयात देखील महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। सुनावणी दरम्यान न्यायालय त्याला भूषण थोडंसं थांबवतो। संजय